नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या तोफा कालच थंडावल्यात। विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यामध्येच बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागले। या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत। अशातच युगेंद्र पवारच्या शरयू मोटर्स या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती। माहिती मिळाल्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं। यावेळी त्यांना काहीही आढळून आलं नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली। निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्याकडे पैसे वाटप होत असल्याची तक्रार आली। त्यानुसार आम्ही शरयू मोटर्स या ठिकाणी तपासणी केली, परंतु त्या ठिकाणी आम्हाला काहीही आढळून आलं नसल्याचं नावडकर म्हणाले। बारामती शहरापासून जवळच असलेलं शरयू मोटर्स या ठिकाणी पैशांचं वाटप चालू असल्याची तक्रार आली। मात्र निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं असता त्यामध्ये त्यांना काहीही आढळून आलं नाही। याबाबत युगेंद्र पवार म्हणाले की रात्री 10:30 वाजता 10 ते 12 अधिकारी आले। त्यांनी हे सगळं सर्च ऑपरेशन केलं, त्यांना इथं काहीच मिळालं नाही, त्यांना आम्ही सहकार्य केलं। यावरती युगेंद्र पवार म्हणाले की मला याबाबत काही माहीत नाही, तक्रार कोणी दिली हे आम्ही विचारलं, परंतु त्यांनी कुठलीही माहिती दिली नसली तरी जोपर्यंत काही फॅक्ट समोर येत नाहीत त्यामुळे त्याबाबत बोलणं योग्य होणार नाही, असं युगेंद्र पवार म्हणाले। कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार असल्याचं देखील युगेंद्र पवार यांनी सांगितलं। याबाबत युगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील मोठी प्रतिक्रिया दिली। रात्री शोरूम बंद होतं, मात्र अधिकारी आल्यावरती त्यांनी तक्रार असल्याचं सांगितलं। त्यानंतर आमच्या स्टाफनं अधिकाऱ्यांना शोरूममध्ये नेल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली। त्यानंतर अधिकाऱ्यांनी शोरूमची सगळी झाडाझडती घेतली, परंतु त्यांना तिथे काहीच मिळालं नाही। ते सत्तेत आहेत त्यामुळे हे सगळं होणारच, असंही श्रीनिवास पवार यावेळी म्हणाले। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं युगेंद्र पवारांनी पैसे वाटल्याची तक्रार आली, परंतु त्यामध्ये काहीही सापडलेलं नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।